मित्रांनो, आज आपण परत एकदा आलो आहोत आपल्या अर्नव चॅनलवर. चला तर मग आपण आपल्या अर्नव चॅनलवरचे इयत्ता 4चे पुस्तक ह्या इथं बघू शकताच आपण. शिव छत्रपती इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 2. इतिहास म्हणजेच शिवाजी महाराजांचा इतिहास. आता आपण लगेचच हे करूया. आपल्या शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण त्यांची दर साली मोठ्या समारंभाने आणि दर साली जयंती मोठ्या समारंभाने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांच्या वर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांची तसबिरीला हार घालता. तसबीर म्हणजे आपला फोटो आहे बघा. इथं असा फोटो आहे, म्हणजे पेपरवर फोटो दिला आहे, त्याला म्हणतात तसबीर. तुम्ही पण हिंदीमध्ये असाल तर तसबीर म्हणजे तुम्हाला माहीतच असेल, पण मराठीमध्ये असाल तर तुम्हाला तसबीर म्हणजे माहीत नसणार. करेक्ट? म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं की तसबीर म्हणजे फोटो हिंदीवाल्यांना आणि मराठीवाल्यांना. चला. हार घालता. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय अशा ते महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी केली. शिवाजी महाराज ज्या काळातून होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. त्या काळात सर्व महाराजे आम्हाला असे बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चवनवेला सात मग्न असतात होते. तुम्हाला मध्ययुग म्हणजेच सगळी तिकडं भांडणे, सगळी लढाया त्या काळातून शिवाजी महाराज होऊन गेले. जयांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजापूरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहास प्रसिद्ध आहेत. यांच्या बरोबरच शिवाजी महाराजांनी नाव गौरव घेतले जाते. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र स्वराज्य निर्माण केले. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजेच स्वतःचे राज्य. पूर्वी महाराजांच्या पूर्वी सुमारे 4 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि राज्य नव्हते. महाराष्ट्राचा बराचसा भाग अहिल्यानगरचा, अहमदनगरचा, निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतले होते. ते पण नाणे उधारत नव्हते. ते प्रजेवर जुलम करत होते. या दोघांचे कमेष्टाशी हार्डवर होते. त्याच्यात नेहमी लढाया होत, आरडाओरड होते आणि त्यांच्यात नेहमी लढाया होत
त्यांच्या रयतेचे हाल होत रयत सुखी नव्हती. धडक वस्तू पूजा करणे धोक्याचे झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. रयतेला सुरक्षित निवाराही नव्हता. निवारा म्हणजे आपले घर. सगळे कठडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वर्णावर. जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकाशी भांडत होत. आपापसात भांडत. लढाईत त्यांत रयतेचे खूप हाल होत होते. या साऱ्या गोष्टीमुळे रयत त्रासून निघून गेली. सगळीकडे धुळी माजली होत्या. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करण्याची पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांच्या उपयोगी करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या संतांशी त्यांनी झुंज दिला. जुलमी राजवटीचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी राज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जातीधर्मांच्या लोकांचे होते. सर्वात जास्त कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असे कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही शिवाजी महाराजांची थोर कामगिरी पहिली. एक आपल्या प्रेरणा मिळते. स्थिर मिळते. शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा सुमारे 3 ते 4 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र मध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी कोणाला कामगिरीचा शिवाजी महाराजांनी
महाराजांनी ना स्वराज्य स्थापन केले. कामी उपयोगी झाला संतांची ती कामगिरी आपण पुढच्या भागात पाहू. बाय.